नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एक तातडीची बैठक बोलावलेली आहे. भाजपमधील नगरसेवकांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. संभाजीनगरमधील सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. तर आजच्या बैठकीत नगरसेवकांची झाडाझडती होणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आजच्या बैठकीत नगरसेवकांची झाडाझडती होणार अशी माहिती मिळते. तर रावसाहेब दानवेंनी माजी उपमहापौर राजू शिंदेंची याच दरम्यान भेट घेतलेली आहे. राजू शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तर भाजपचे राजू शिंदे हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आणि त्याचमुळे त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. रावसाहेब दानवेंनी माजी उपमहापौर राजू शिंदे यांची भेट घेतलेली आहे. तर राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या रावसाहेब दानवे यांच्याकडून सुरू आहे. भाजपचे राजू शिंदे हे सध्या ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आणि त्यामुळेच रावसाहेब दानवेंनी त्यांची भेट घेतली आहे. आणि आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि निवडणुका संपल्यावर आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा माणूस आपला पक्ष कसा मोठा होईल आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील चांगले याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी मग उद्धव साहेब ठाकरेची शिवसेना असो, NCP असो, काँग्रेस असो, अशा प्रकारचे प्रयत्न करतायत. पण याचा अर्थ आमचा कार्यकर्ता एखादा त्यांच्यासोबत जाऊन बसला आणि त्यांना भेटला याचा अर्थ त्यांना पक्षांतर केलं असं होत नाही. पक्षांतर केलं असं होत नाही. ह्या बातम्या आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही सगळे आता इथं उभे असलेले सगळी टीम आणि राजू आम्ही बसून चर्चा केली. अशा कुठलाही प्रकार नाही आणि राजूच्या मनातसुद्धा असं नाही की मी कोण्या पक्षात जाऊ. आम्ही आत्ता बैठक घेतो याच्यानंतर आणि बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की अफवेवर कोणी विश्वास ठेवू नका. तुम्ही राजू शिंदेंची मनधरणी करण्यासाठी थेट विमान सोडलाच? नाही, असं नाही आहे. विमान सोडलं नाही, विमानतळावर आलो. राजू विमानानं चालला कुठतरी असं माहीत झाल्यामुळं मी विमानतळावर आलो. मी विमान नाही सोडलं. सगळे जे बाकी नगरसेवक आहेत त्यांना काय सांगाल? काही नाही. भारतीय जनता पार्टी संभाजीनगरची मजबूत आहे. कोणताही कार्यकर्ता कोणत्याही पार्टीत जाणार नाही. सगळेजण मिळून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला खंबीरपणानं तोंड देणार आहे आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आणणार आहे. दुसरा प्रश्न राजकीय. विधिमंडळामध्ये एका विषयावरून गदारोळ सुरू होतं. म्हणजे रवींद्र वायकरांचं जी चौकशी चालू होती त्याच्यात क्लीन चिट त्यांना मिळाली. आता विरोधक भाजपवरती आरोप करतायत की हे कमळाचं वॉशिंग मशीन आहे, कुणालाही क्लीन करून देतात. हे बघा, आम्ही अनेक वेळेस या प्रश्नाची उत्तरं दिलेत आणि केवळ वायकराच्या संदर्भात नाही तर अनेकांच्या संदर्भात दिलेत की ज्याच्यावर कोणावर तक्रार केली एखाद्या थर्ड पार्टीना, उद्या तुमची तक्रार जर केली तर सरकार म्हणून आम्हाला त्याची चौकशी करावी लागते. आज तर मी सरकारात नाही आहे पण सरकारला त्याची चौकशी करावी लागते आणि चौकशीमध्ये जर का दोष सिद्ध झाला आणि कोर्टानं जर त्याला दोषी ठरवलं तर तो दोषी. पण आरोप केल्याच्या नंतर तर जर एखादी चौकशी सुरू असेल तर अजून तो काही आरोपी नाही आहे. आणि त्यामुळं आता हे यांचे होते तो पण यांना हे आरोपी वाटत नव्हते, त्यांना सोडलं आणि आता आमच्यात आले ते याला हे आरोपी वाटायला लागले. वायकराच्या संदर्भात खुद उद्धव ठाकरे म्हणले की ते आरोपी नाही आहेत, हे आरोप चुकीचे आहेत. पण त्या टायमाला तुमच्यासोबत उभे असताना तुम्हाला ते आरोपी वाटले नाही आणि आज आमच्या पंक्तीत येऊन बसले तुम्हाला आरोपी कसे वाटायला लागले. हे राजकारण आहे. त्यामुळं आमचं अजूनही असं मत आहे की ज्यांच्या कोणाच्या चौकशा सुरू त्यांचं कोणाची चौकशी थांबलेली नाही. चौकशा सुरू आहे. चौकशीत सिद्ध झाल्याच्या नंतर निर्णय करतील. राजू शिंदे यांची बंडखोरी म्हणा, पक्षफूट म्हणा, हा सगळा विषय संपला. मुळीच राजू शिंदेची बंडखोरी नाही, राजूचं पक्षांतर नाही आहे. राजूकडं जर कोणी आलं आणि त्याची जर चर्चा करत झाली की एक चांगला कार्यकर्ता भाजपचा आपल्याकडं आता एक त्यांच्याकडं होता मोरा, तो पराभूत झाला लोकसभेला, त्यांच्याकडं तिकडं कॅन्डिडेट नाही आहे म्हणून ते जमवाजमव करतात.